नमस्कार मित्रांनो. प्रोग्रामिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अर्थात पायथॉन प्रोग्रामिंगच्या ह्या चौथ्या प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मागच्या 3 प्रॅक्टिकलमध्ये आपण बऱ्यापैकी पायथॉनचे छोटे-छोटे कन्सेप्ट्स प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केले. आजच्या ह्या प्रॅक्टिकलमध्ये प्रामुख्याने आपला भर पायथॉनमधील फाईल हँडलिंग या कन्सेप्टवरती आधारित आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकलची सर्व लिस्ट दाखवतो. आपल्याला काय कोणते प्रॅक्टिकल आता बघायचे आहेत. इथे युनिट नंबर 4 वरती जे प्रॅक्टिकल दिसतायत. Open a file and print the attribute content, then access the file after it is closed, write the file, append the file, display the file, split, tell, set, read, बरेचसे वेगळे फंक्शनॅलिटीज आहेत. तर हे सर्व फंक्शन्स आपण बघणार आहे. परंतु त्याच्या आधी आपल्याला फाईल म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. फाईल आपण हे टर्म खूप कॉमनली वापरतो. फाईल म्हणजे असं लोकेशन आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसवर ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो. याच्या आतमध्ये आपण डेटा स्टोअर करतो आणि तो डेटा सातत्याने वापरत असतो. आता फाईल हँडलिंग का करायची? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. फाईल हँडलिंगचा वापर करून आपण आपला डेटा परमनंटली हार्ड ड्राईव्हवरती स्टोअर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रोग्राममध्ये आपण जी माहिती बनवली, तो डेटा तयार केला, तो डेटा निघून गेला. तो काही डेटा आता साठवला जात नाहीये. परंतु आपण ज्या फाईलमध्ये डेटा स्टोअर करतो, ती फाईल परमनंटली तुमच्या हार्ड ड्राईव्हवर स्टोअर असते. भविष्यामध्ये तुम्ही ती परत वापरू शकता. त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि ती इनपुट किंवा आउटपुट म्हणून बाकीच्या प्रोग्रामला सुद्धा वापरू शकता. त्याच्यामुळे फाईल हँडलिंग हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर ह्या फाईल हँडलिंग कन्सेप्टवरती आधारित आत्ताच्या प्रॅक्टिकलमधले सर्व प्रश्न आहेत. तर मी सगळ्यात पहिल्यांदा ते सेव्ह करतो हा प्रोग्राम प्रॅक्टिकल नंबर 4 आणि आपण पहिल्यापासून एक करून ही फाईल कशी बनवायची, कशी करायची ते सगळे फंक्शन्स बघणार आहोत. सगळ्यात पहिला जो प्रोग्राम आहे, तो मी लिहितो इथे ओपन दी फाईल. ओपन दी फाईल, प्रिंट ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज. आता फाईल ओपन करण्याचे प्रामुख्याने 2 मोड आहेत. एक आहे रीडिंग मोड, दुसरा रायटिंग मोड. याच्या व्यतिरिक्त अपेंडिंग मोड असतो, एक्सक्लुझिव्ह राईट मोड असाही असतो. त्यांचा वापर मी सांगतो कसा करायचा तो. परंतु आधी आपल्याला हे बघायचंय, की फाईल आणि त्याच्या ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज कशा असतात. आता फाईल बनवण्याच्या आधी, फाईल ओपन करण्याच्या आधी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे, की फाईल आपल्या सिस्टमवरती ऑलरेडी तयार आहे. ओके. एखादी एक फाईल आहे माझ्याकडे आणि ती फाईल ऑलरेडी तयार आहे आणि मग मी त्या फाईलवरती ऑपरेशन करणार आहे. त्या फाईलवरचे वेगळे ॲट्रिब्यूट्स इथे वापरणार आहे. तर कसं करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक सोपी साधी फाईल बनवावी लागेल. मी ते फाईल मेनूमध्ये जातो. न्यूमध्ये गेलो, की मला इथे टेक्स्ट फाईलचं ऑप्शन येईल बघा. टेक्स्ट फाईलचं ऑप्शन येईल. त्याच्यावरती मी क्लिक केलं, तर मला एक नवीन विंडो ओपन होते आणि त्याला वरती फाईलचं नाव आलंय एक टेक्स्ट फाईल म्हणजे पायथॉनची फाईल नाही, साधी टेक्स्ट फाईल. त्याला मी नाव देतो इथे. त्याला मी नाव दिलंय समजा test.txt. ठीक आहे. आणि मी याच्यात माझं स्वतःची माहिती टाकतो थोडीशी. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? आणि वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग. ठीक आहे. आणि मी याला सेव्ह करतो. ही फाईल माझ्या करंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये सेव्ह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी माझा पायथॉनचा प्रोग्राम सेव्ह आहे, त्याच ठिकाणी ही फाईल पण सेव्ह आहे. आता ह्या फाईलला प्रमाण म्हणून म्हणजे बॅकएंडला वापरून मी थोडे पुढचेही ऑपरेशन इथे परफॉर्म करणार आहे. तर परत इथे आलो. माझी फाईल तयार झालेली आहे. ती फाईल तयार आहे, सेव्ह आहे आणि आता मी ती फाईल ओपन करतो. त्यासाठी ओपन नावाचं एक फंक्शन आपण वापरत असतो. हा फाईलचा ऑब्जेक्ट तयार केला मी. ओपन फाईलचं नाव आहे test.txt. बाय डिफॉल्ट फाईल आपली ही रीड मोडमध्ये ओपन होते. रीड मोडमध्ये ती ओपन होते. तर याच्यामध्ये काही ॲट्रिब्यूट्स आहेत. म्हणजे फाईल हा ऑब्जेक्ट आहे. कशाचा? बघा. हा ऑब्जेक्ट आहे टेक्स्ट आयओ रॅपर म्हणजे फाईल ऑपरेशन करण्यासाठी. त्याचे जे ॲट्रिब्यूट दिसतात तुम्हाला ते ॲट्रिब्यूट आपण ॲक्सेस करू शकतो. ओपन दी फाईल आणि ॲट्रिब्यूट्स डॉट बघा ॲट्रिब्यूट. जर मी नेम वापरलं, फाईलचं नाव येईल. डॉट मी जर मोड वापरलं, मोड आहे रीडिंग मोड बाय डिफॉल्ट. तो तिथे लिहिलेला नाहीये. म्हणजे फाईल मी ओपन केलेली आहे, पण कोणत्या मोडमध्ये आहे? रीडिंग मोडमध्ये. ते लिहिलेलं आहे का? लिहिलेलं नाहीये. म्हणजे डिफॉल्ट ती रीडिंग मोडमध्येच ओपन होत असते. तुम्हाला रायटिंग मोडमध्ये करता येते, अपेंडिंग मोडमध्ये करता येते, एक्सक्लुझिव्ह राईट ह्या मोडमध्ये सुद्धा करता येऊ शकते.
आता किंवा ही फाईल क्लोज झालेली आहे का? हे त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. तर ह्या ॲट्रिब्यूटचा वापर करून आपण चेक करू शकतो, की फाईल आता फाईलच्या काय प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. या पद्धतीने आपण ती फाईल त्याचे प्रिंट करूया. ठीक आहे. याच्यानंतर जे दुसरं प्रॅक्टिकल आहे, प्रोग्राम टू ॲक्सेस द फाईल आफ्टर इट इस क्लोज्ड. इंटरेस्टिंग. फाईल क्लोज केल्यानंतर फाईल ॲक्सेस करायची आहे. हे शक्य आहे का ते बघूया. प्रोग्राम टू ॲक्सेस द फाईल आफ्टर इट इस क्लोज्ड. फाईल क्लोज केल्याच्या नंतर ती फाईल ॲक्सेस करायची आहे. तर फाईल पहिल्यांदा ओपन करू परत. क्लोज म्हणजे काय? की क्लोज नावाचं फंक्शन आहे. त्या फंक्शनचा वापर करून आपण फाईल ॲक्सेस करणार आहोत. म्हणजे आता बघा इथे क्लोज्ड आले ना, एफ डॉट क्लोज्ड आलेलं आहे. हे दिसते फॉल्स बरोबर? पण केली एफ डॉट क्लोज्ड फॉल्स. क्लोज म्हणजे कोणती फाईल ओपन केली की ती क्लोज करणं गरजेचं असतं. त्यासाठी क्लोज नावाचं एक फंक्शन आहे. त्याने ती फाईल क्लोज होते. फाईल क्लोज झाली. ठीक आहे. आता जर मी एफ डॉट क्लोज चेक केलं, तर हे ट्रू येईल. म्हणजे आता आपण याच्यावरती काही ऑपरेशन नाही परफॉर्म करू शकत. म्हणजे रीड राईट ऑपरेशन असतं. म्हणजे रीड अँड राईट बघूया आपण पुढच्या सेगमेंटमध्ये आहेत. रीड पण करू शकत नाही, त्याचा राईट पण करू शकत नाही. कारण फाईल ओपन करून क्लोज झालेली आहे. त्यामुळे फाईलवरती आता कोणतेही ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकत नाही. तर फाईल ॲक्सेस करू शकता तुम्ही. फक्त त्याचा ॲट्रिब्यूट तुम्हाला चेक करावं लागेल, क्लोज्ड आहे की नाहीये. सध्या फाईल पूर्णपणे क्लोज झालेली आहे. त्यानंतर एकदा फाईल क्लोज झाली, की तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. पुढचं प्रोग्राम टू राइट फाईल युजिंग राइट लाईन्स मेथड. राइट फाईल युजिंग राइट लाईन्स मेथड. ओके. तर राइट लाईन्स नावाची एक मेथड आहे. त्याने आपण त्या फाईलमध्ये कंटेंट राईट करू शकतो. आता आपण जी फाईल ओपन केली ना, ती ती फाईल रीड मोडमध्ये ओपन झालेली आहे. तर राइट लाईन्स करायचंय तुम्हाला, तर फाईल राइट मोडमध्ये ओपन करावी लागेल. कशी करायची? बघा. डिफॉल्ट हा रीडिंग मोड आहे. इथे डब्ल्यू पास करा. डब्ल्यू पास केलं की फाईल ओपन होते डब्ल्यू मोडमध्ये म्हणजे रायटिंग मोडमध्ये. तुम्ही आता फाईलमध्ये कंटेंट आपण आता राईट करू शकतो. हे लक्षात ठेवा. तर राईट कसं करायचंय? राईट लाईन्स नावाचं फंक्शन आहे. राईट लाईन्स नावाच्या फंक्शनला लिस्ट ऑफ लाईन्स पास करायचे असतात. म्हणजे कसं? बघा लाईन्स इज इक्वल टू पायथॉन प्रोग्रामिंग आणि लँग्वेज. ठीक आहे. या लाईन्स आहेत. आता या लाईन्स मला याच्यामध्ये राईट्स करायच्या आहेत. ओके. तर एफ डॉट इथे बघा राईट लाईन्स नावाचं फंक्शन आहे. ओके. त्याला हे लाईन्स पास करा सर्व. राईट झाले. पण जोपर्यंत फाईल तुम्ही क्लोज करत नाही, तोपर्यंत ऍक्च्युअल फाईलमध्ये मॉडिफिकेशन होत नाही. फाईल केली क्लोज मी. तर फाईल क्लोज केल्याच्या नंतर ओके. फाईल क्लोज केल्याच्या नंतर तुम्हाला आपली ही जी फाईल आहे, ही आता जी फाईल मी ओपन केली, तर ती फाईल ओपन करून बघायचंय का त्यामध्ये हे आय लाइक पायथॉन प्रोग्रामिंग अँड इट इज द बेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड हे प्रिंट झालेलं आहे का? त्याच्या आतमध्ये आहे का ते? चला, आता मी ती फाईल ओपन करतो. मगाशी फाईल मी क्लोज केली होती. फाईल ओपन करायला लागेल इथे. ओपनचं ऑप्शन नाहीये. होममध्ये जावं लागेल. इथे बघा मी होममध्ये आलो. यामध्ये इथे ही फाईल आहे test.txt. डबल क्लिक केला, ओपन केली. हे कंटेंट. म्हणजे मी आत्ता जे फाईलमध्ये कंटेंट टाकलं राइट लाईन ते फाईलमध्ये स्टोअर झालंय. आता हे 2 वेगळ्या लाईनमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला पहिल्या लाईनच्या शेवटी स्लॅश एन टाकावं लागेल. म्हणजे न्यू लाईन टाकायला लागेल. तरच ते कंटेंट तुम्हाला इथे व्यवस्थित दिसू शकेल. ठीक आहे. आता सध्या फाईलचं कंटेंट आपण राईट केलं. याचा उपयोग आहे राईट लाईन्स म्हणजे एखाद्या फाईलच्या आतमध्ये कंटेंट राईट करण्यासाठी. दुसरं आहे, चौथं स्टेटमेंट आहे. बघूया प्रोग्राम टू अपेंड 4 नंबरचं बघा. अपेंड डेटा टू दी एक्झिस्टिंग फाईल.
अपेंड अपेंड कसं करणार आहे? तर अपेंडसाठी ही फाईल क्लोज झाली आहे. मला परत ओपन करायची, परंतु अपेंड मोडमध्ये करायची. अपेंड, ए फॉर अपेंड. अपेंड मोडमध्ये. म्हणजे काय होतं, की फाईल जर ऑलरेडी तयार झालेली असेल, तर नवीन कंटेंट त्याला ॲड होत जातं. ओव्हरराईट होत नाही. राईट मोडमध्ये जेव्हा तुम्ही फाईल ओपन करता, तेव्हा आधीचं कंटेंट निघून जातं, नवीन कंटेंट स्टोअर होतं. आता सध्या आधीचं कंटेंट तसंच राहील, त्याच्यामध्ये नवीन कंटेंट ॲड होत जाणार आहे. ओके. तर बघूया. आता मी कंटेंट ॲड करतो. राइट नावाच्या फंक्शननी करता येतं आणि राइट लाईन्स नावाच्या फंक्शननी सुद्धा करता येतं. दोन्ही फंक्शन त्या ठिकाणी आहेत. राइट लाईनच्या ऐवजी मी राइट फंक्शन वापरतो आता. डब्ल्यू डॉट राइट काय राहायचंय तुम्हाला? अपेंड नावाचं फंक्शन नाहीये. अपेंड मोडमध्ये जरी ओपन केलं तरी तुम्हाला राइट मोडमध्येच राइट फंक्शननेच तुम्हाला त्याच्यामध्ये फाईल कंटेंट ॲड करायचं आहे. आधी त्याला न्यू लाईन देऊया म्हणजे खालच्या लाईनला येईल तो. डू यू लाइक टू कोड? हे मी त्याच्यामध्ये ॲड करतोय. अपेंड म्हणजे आधीचं कंटेंट याच्यात ओव्हरराईट होत नाही. आधीचं कंटेंट तसंच राहतं आणि नवीन कंटेंट याच्या आतमध्ये ॲड होणार आहे. बघा मी फाईल ती रन केली. इथे ती फाईल आहे. डबल क्लिक केली, ओपन केली. बघा, ही लाईन आली बघा. डू यू लाइक टू कोड? म्हणजे आधीचं कंटेंट तसंच राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन लाईन मी ह्या ठिकाणी ॲड केलेली आहे. तर हे जे फंक्शन आहे राइट किंवा हे जे मोड आहे अपेंड, आय होप याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. अपेंडमध्ये कंटेंट आधी तसंच राहतं आणि नवीन जे कंटेंट आपण तिथे टाकणार आहोत, ते कंटेंट त्याला अपेंड करणार आहे. आता पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल हे रीडिंगच्या संदर्भात आहे. 5 क्रमांक. प्रोग्राम टू डिस्प्ले कंटेंट्स ऑफ अ फाइल. डिस्प्ले कंटेंट्स ऑफ द फाईल. फाईलचं कंटेंट डिस्प्ले कसं करायचंय? रीड कसं करायचं? आणि रीड नावाचं फंक्शन आहे. परंतु त्यासाठी आपल्याला फाईल रीडिंग मोडमध्ये आणावी लागेल. इथे आर लिहा किंवा काहीही नाही लिहिलं तरी चालेल. आपण पहिल्या वरतीच बघितलेलं आहे, की फाईल जेव्हा तुम्ही ओपन करता, तर बाय डिफॉल्ट ती तुमच्या रीडिंग मोडमध्येच ओपन होत असते. बरोबर आहे? फाईल आता रीडिंग मोडमध्ये आलेली आहे. रीडिंगसाठी खूप वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत. तर मी ते रीडेबल असं लिहिलं, तर तुम्हाला सापडेल फंक्शन आहे. की रीडेबल आहे का? ट्रू. कारण मी रीडिंग मोडमध्येच ओपन केलेली आहे. आणि रीड करण्यासाठी माझ्याकडे रीड नावाचं फंक्शन आहे. सगळं कंटेंट आलं. म्हणजे परत एकदा बघा, मी थोडंसं याच्यात बदल करतो. एकदा रीड झाली की परत रीड नाही करू शकत तुम्ही. प्रिंट करून म्हणजे त्यातलं न्यू लाईन पण प्रिंट होईल. हे तुमच्या फाईलचं कंटेंट साधं. आणि नंतर फाईल क्लोज करा. झालं. खरं तर रीड केल्यानंतर फाईलला क्लोज करण्याची तशी आवश्यकता नसते. पण इट इस सेफ टू परफॉर्म धिस ऑपरेशन. ओके. येस. तर अशा पद्धतीने आपण फाईलवरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. 6 क्रमांकाचं. Program to split the line into series of words and use spaces to perform the split operations. Split the line into series of words and use space to perform the split operation. ठीक आहे. खरं तर हे फक्त स्ट्रिंगशी कनेक्टेड आहे. परंतु आपण फाईलमधून आलेला डेटा जो आहे, तो जर वापरला आणि त्याच्यावरती जर स्प्लिट केलं, तर ते चालू शकतं. असं वाटतंय. हा जो डेटा मी इथून रीड करणार आहे, स्टोअर केला मी आणि स्प्लिट द लाईन इंटू सीरीज ऑफ वर्ड्स and use space to perform split. ओके, ठीक आहे. डेटा डॉट स्प्लिट इथे स्पेस पास करा. डेटा रीड होईल आणि डेटा स्प्लिट होईल बघा. फाईल ओपन केली रीडिंग मोडमध्ये, रीड केली रीड फंक्शनने. सगळा डेटा ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये आलेला आहे आणि नंतर मी डेटा स्प्लिट केलं. कशाने? स्पेसने. बाय डिफॉल्ट ते व्हाईट स्पेस असतं ऍक्च्युअली. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये न्यू लाईन पण कन्सिडर होती. इथे न्यू लाईन स्पेस वेगळं केलेलं नाहीये. फक्त स्पेस वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या स्पेस स्प्लिटरचा वापर करून यांना वेगवेगळं केलेलं आहे. बरोबर? तर अशा पद्धतीने ह्या स्प्लिटचा वापर करून आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे. रीड करताना आणि याच्यावरती बऱ्याचदा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये आम्ही ऑपरेशन जेव्हा करतो, त्यावेळेस ह्या फंक्शनचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करता येऊ शकतो.
7व्या क्रमांकावर. प्रोग्राम दॅट टेल्स अँड सेट्स द पोझिशन ऑफ फाईल पॉइंटर. फाईल पॉइंटर खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही एखादी फाईल ओपन करता, रीडिंग मोडमध्ये अथवा रायटिंग मोडमध्ये. रीडिंग मोडमध्ये जेव्हा फाईल ओपन होते, त्यावेळेस एक फाईल पॉइंटर तयार होतो. व्हर्च्युअल असतो तो. तो फाईलच्या सुरुवातीला सेट होतो, म्हणजे पहिल्या कॅरेक्टरवर. आणि जसं-जसं तुम्ही रीड करत जाल, तसं तो पुढे-पुढे जात राहतो. म्हणजे रीड लाईन नावाचं एक फंक्शन आहे. तो एक-एक लाईननी पुढे-पुढे जातो. रीड रीड नावाचं फंक्शन आहे. तो थेट शेवटी जातो वगैरे अशा पद्धतीने याच्या फंक्शनचा वापर रीड लाईन्स नावाचं फंक्शन आहे. तर जसं तुम्ही रीड करत जाल, तसं पुढे-पुढे जात राहतो. तर तो फाईल पॉइंटर आता कोणत्या पोझिशनवरती आहे, तिथूनच तो पुढे ऑपरेशन करणार. म्हणजे रीडिंग असेल किंवा रायटिंग असेल. रीडिंगला तो सुरुवातीला असतो, रायटिंगला किंवा अपेंडिंगला तो शेवटी असतो फाईलच्या. बरोबर? आणि तिथून पुढे तो त्याचं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर बघा आता तो फाईल पॉइंटर कोणत्या पोझिशनला आहे, हे शोधायचं असेल आपल्याला, तर टेल नावाचं एक फंक्शन आहे. मी फाईल परत रीड करतो ही. रीड केली आणि मी आता पॉइंटरची पोझिशन दाखवतो तुम्हाला. पॉइंटर पोझिशन आहे f.टेल. टेल फंक्शन इथे सापडेल तुम्हाला. आता सध्या तो 0th पोझिशनला आहे फाईल पॉइंटर. कुठे 0th पोझिशनला आहे. तो सुरुवातीलाच असतो नेहमी. नंतर जसं रीड करत जाऊ, तसं-तसं पुढे जाऊ शकतो. आता बघा, मी याची पोझिशन चेंज करतो. f.सीक नावाचं फंक्शन आहे. ज्यानी समजा मी 10 दिलं, तर 10 कॅरेक्टर तो पॉइंटर पुढे जाणार आहे. म्हणजे आता 10व्या कॅरेक्टरवरती सध्या. किती? 10व्या कॅरेक्टरवरती आता सध्या आहे तो. सीक केला त्याने, पुढे घेतला त्याला. मी जर रीड राईट ऑपरेशन केलं, तर त्या पॉइंटर पासून पुढेच ते अप्लाय होईल. आधी अप्लाय नाही होणार आहे. हे लक्षात ठेवा. राईट केलं तिथून पुढे ओव्हरराईट होणार आहे. आणि रीड जरी केलं, तर तिथून पुढेच रीड होणार आहे फक्त. त्या पॉइंटर पोझिशन पासून पुढे. आता बघा, या ठिकाणी जर मी टेल वापरलं, तुम्हाला सापडेल की 10व्या पोझिशनला सेट आहे. आणि आता मी रीड करतोय. कंटेंट बघा काय आहे ते रीड केल्यानंतर. हॉर्न प्रोग्रामिंग, पायथॉन प्रोग्रामिंग होतं. पहिले 10 कॅरेक्टर निघून गेले, कारण तिथे फाईल पॉइंटर 10व्या कॅरेक्टरला होता आणि तिथून पुढे त्यांनी रीड करायला सुरुवात केली, शेवटपर्यंत. बरोबर आहे? तर याला फाईल पॉइंटर म्हणतात. सीकनी त्याला चेंज करता येतं आणि टेलनी आपण शोधू शकतो, की तो फाईल पॉइंटर आता सध्या कुठे आहे. आता मी रीडिंग मोडमध्ये समजा घेतलं त्याला, तर तो आहे 0th पोझिशनला. मी जर मोड बदलला, रायटिंग मोडमध्ये घेतला, तरी तो 0 पोझिशनला तो त्याला कंटेंट ओव्हरराईट करणार आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे. आणि जर मी अपेंडिंग मोडमध्ये आणला, अपेंडिंग मोडमध्ये सगळ्या ठिकाणी फाईल पॉइंटर हा सुरुवातीलाच त्या ठिकाणी असणार आहे. लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिजे ते ऑपरेशन त्याच्यावरती परफॉर्म करू शकतो. तर हे हे जे 2 फंक्शन्स आहेत, सीक आणि टेल, याचा वापर करून आपण या फाईल पॉइंटरचा फाईल पोझिशनचा एक्झॅक्टली वापर करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण फाईलचा पोझिशन सेट करू शकतो. 7व्या प्रकारचा प्रोग्राम. चला पुढे जाऊया 8व्या क्रमांकावर. 8. Program that reads data from a file, calculates percentage of vowels and consonants in the file. Very interesting. Percentage of vowels and consonant inside the file. आता vowels आणि कॉन्सोनंट किती पर्सेंट मध्ये आहेत हे आपल्याला तिथे शोधायचं आहे. तर सोपा प्रोग्राम आहे. सगळ्यात पहिल्यांदा फाईलचे कंटेंट रीड करा पूर्ण. फाईलचं कंटेंट सगळ्यात पहिल्यांदा रीड करा. डेटा इज इक्वल टू f.read. कंटेंट रीड झालं. आता टोटल वर्ड्स किती हे शोधा, कारण आपल्याला पर्सेंट काढायचं आहे. लेंथ ऑफ डेटा सापडेल. किती आहे टोटल वर्ड्स? एकच मिनिट. रीड कंटेंट, फाईलचं कंटेंट रीड झाल्यानंतर फाईलचं कंटेंट ओव्हरराईट केलं होतं आपण मगाशी. त्याच्यामध्ये आता सध्या काहीच कंटेंट नाहीये. आपल्याला त्याच्या आतमध्ये, फाईलच्या आतमध्ये कंटेंट लिहावं लागेल. बघा, ही फाईल मगाशी आपण अपेंड मोडमध्ये ओपन केली होती ना, त्याच्यामुळे सगळं 0, 0, 0, 0 आलं होतं. बरोबर आहे. फाईलचं कंटेंट टाकावं लागेल.
ठीक आहे. फाईल सेव्ह केली मी ही आणि आता फाईलचे कंटेंट रीड करतो. त्याला 58 कॅरेक्टर्स आहेत त्याच्या आतमध्ये. टोटल कॅरेक्टर इन्क्लुडिंग स्पेस, डॉट वगैरे सगळं पकडून 58 कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. आता ह्या 58 मध्ये व्हॉवेल्स किती आहे आणि कॉन्सोनंट किती आहे? हे आपल्याला शोधायचं असेल. तर आपण स्ट्रिंगचे इथले फंक्शन्स वापरूया. सगळ्यात महत्त्वाचं हे टोटल वर्ड्स आहेच आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु तो जर अल्फाबेट असेल तरच तो व्हॉवेल किंवा कॉन्सोनंट असू शकतो. बरोबर? व्हॉवेल किंवा कॉन्सोनंट असू शकतो. त्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल इथे. टोटल वर्ड्स आले. आता सगळ्यात पहिल्यांदा व्हॉवेल्स काढूया. आपले व्हॉवेल्स काय आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू. ओके. काउंट व्हॉवेल्स. ओके. याचा प्रोग्राम आपण याच्यापूर्वी केलेला आहे. व्हॉवेल्स किती हे शोधायचं आहे आपल्याला. सो फॉर आय इन डेटा इफ आय इज प्रेझेंट इन व्हॉवेल्स, आय जर व्हॉवेल्स मध्ये सापडला तर काउंटचं व्हॉवेलचे काउंट वापरा, इन्क्रिमेंट करा टू 1. ठीक आहे. काउंट व्हॉवेल्स. टोटल 17 व्हॉवेल्स आहेत बघा. टोटल व्हॉवेल्स आहे आपल्याकडे 17. कारण मी काय चेक केलंय, ए, ई, आय, ओ, यू आहे का याच्या आतमध्ये कुठे? ए, आय, ओ, यू हे सगळे सर्च केले आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात जर अप्पर केस, लोअर केस असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी इथे फॉर आय डॉट लोअर मध्ये कन्वर्ट करून करतोय. इफ आय डॉट लोअर इन व्हॉवेल्स असेल तर 17च आहे. अप्पर केसमध्ये कोणताच नाहीये. टोटल 17 व्हॉवेल्स आपल्याला ह्या ठिकाणी सापडलेले आहेत. आता साधं सरळ लॉजिक आहे. लेंथ सो काउंट व्हॉवेल्स डिवाइडेड बाय टोटल वर्ड्स नाही, सॉरी टोटल कॅरेक्टर्स पाहिजे इथे. वर्ड्स नाही, कॅरेक्टर्स. टोटल कॅरेक्टर्स 29%. 29% व्हॉवेल्स आहेत ह्याच्या आतमध्ये. परंतु सगळ्यात महत्वाचं 29% व्हॉवेल्स आहेत, हे बरोबर आहे. पण कॉन्सोनंट उरलेले आहेत का नाही? त्याच्यामध्ये डॉट पण आहे, क्वेशन मार्क आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. तर हे सर्व आपण सोडून देऊया. ते सोडून उरलेल्या याच्यामध्ये किती कॉन्सोनंट आहेत, ते आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे. चला. हाच प्रोग्राम मी इथे वापरतो. थोडंसं बदलणार आहे. काउंट कॉन्सोनंट्स कॉन्स म्हणूया. डेटा इज नॉट इन व्हॉवेल्स. ठीक आहे. नॉट इन व्हॉवेल्स. व्हॉवेल्स मध्ये नाही येते. ठीक आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं ते अल्फाबेट आहे. इज अल्फा. अल्फाबेट आहे. आलं लक्षात. अल्फाबेट आहे ते व्हॉवेल्स मध्ये नाही येत. असेच लेटर्स फक्त जे अल्फाबेट मध्ये आहेत आणि व्हॉवेल्स मध्ये नाही येत. 30 लेटर्स आहेत असे. आलं लक्षात. तर लोअर केस मध्ये कन्वर्ट करून त्याला व्हॉवेल्स मध्ये नाहीयेत आणि अल्फाबेट मध्ये आहेत. अल्फाबेट आहे. म्हणजे क्वेशन मार्क असेल, फुल स्टॉप असेल किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आहेत. हे यातून कन्सिडर केलेले जाणार नाहीत. 29% समजा व्हॉवेल्स असतील तर 30 डिवाइड बाय टोटल कॅरेक्टर्स इंटू 100. 30 म्हणण्यापेक्षा आपण याला काउंट कॉन्स म्हणूया. 51% हे याच्यामध्ये कॉन्सोनंट आहेत. 51% कॉन्सोनंट आहेत. अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम करू शकतो. याच्यामध्ये स्पेस पण कन्सिडर केलेले आहेत. काढून टाकले आहेत ॲक्चुअली, पण कॅल्क्युलेशन आलेलं नाहीये. तर थोडं मॉडिफिकेशन करून तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता. स्पेस काढलेला आहे. स्पेसचा याच्यामध्ये विचार केला गेलेला नाहीये. हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने थोडंसं लॉजिक पुढच्या लेव्हलला वापरलं, परंतु सोपं आहे. थोडंसं जास्त आणखी सिम्प्लिफाईड लॉजिक याच्यामध्ये होऊ शकतं. परंतु त्यात तुम्ही थोडं मॉडिफिकेशन करा आणि त्या पद्धतीने ॲड करा. चला पुढे जाऊया प्रॅक्टिकल नंबर 9 ला.
9. थोडा वेगळ्या पद्धतीचं प्रॅक्टिकल. प्रोग्राम दॅट चेंजेस द करंट डिरेक्टरी टू अवर न्यूली क्रिएटेड डिरेक्टरी. प्रोग्राम दॅट चेंजेस युअर करंट डिरेक्टरी टू न्यूली क्रिएटेड डिरेक्टरी. आता डिरेक्टरी तयार करायची असेल तुम्हाला, तर Pythonमध्ये OS नावाचं एक लायब्ररी आहे, म्हणजे मॉड्यूल आहे असं आपण म्हणूया. त्याच्या आतमध्ये os.path.exist असं फंक्शन आहे. त्यानंतर गेट सीडब्ल्यूडी नावाचं फंक्शन आहे, ज्याचा वापर करून आपण आपला फाईल चेंज करू शकतो. चला बघूया कसं करायचंय. इम्पोर्ट ओएस. आता बघा, ओएस हे घेतलं काही प्रॉब्लेम नाहीये. ओएस डॉट गेट सीडब्ल्यूडी हे फंक्शन जर तुम्ही वापरलं, तर माझी करंट वर्किंग डिरेक्टरी काय आहे तुम्हाला समजेल. बघा, लिनक्स मध्ये आहे हे. तुमच्या इथे सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह जे तुम्ही वापरते ते तुम्हाला तुमची फाईल दिसेल. ही आहे माझी करंट वर्किंग डिरेक्टरी. ओके. आणि नवीन डिरेक्टरी मला बनवायची असेल समजा, तुम्ही काय करेल, ओएस डॉट, किंवा इथे बनवण्याची गरज नाहीये, करू शकतो. ठीक आहे, मेक dir करूया किंवा मेक mkdir वापरूया. mkdir म्हणजे नवीन डिरेक्टरी तयार करा. पीपीएस असं नाव देऊया याला. एक नवीन डिरेक्टरी तयार झाली करंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये, आणि मला ती आता वर्किंग डिरेक्टरी माझी बदलायची आहे. सो हाऊ कॅन आय डू दॅट. ओएस डॉट chdir बाय पीपीएस. त्या डिरेक्टरीमध्ये गेलो आता मी. डिरेक्टरी म्हणजे फोल्डर. ठीक आहे. आणि आता मला चेक करायचं की माझी करंट वर्किंग डिरेक्टरी काय आहे. बदलली बघा. ही हा पाथ कॉमन राहिला, पण त्याच्या आतमध्ये पीपीएस नावाची एक डिरेक्टरी तयार झाली आहे. ओके, त्याच्या आतमध्ये आता मी आहे. आत्ता इथे, आणि याच्यातून मी फाईल घेऊ शकतो. म्हणजे माझ्या फाईल्स मला वापरायची असेल दुसऱ्या फोल्डरमध्ये कोणत्या, तिथून मला वापरायचं आहे. तर मला एक डिरेक्टरी चेंज करावी लागेल, करंट वर्किंग डिरेक्टरी, आणि मग चेंज केल्याच्या नंतर मग मी तिथे त्याला वापरू शकतो. आता जे मी फाईल हँडलिंग करेल, त्यासाठी हे कंपल्सरी आहे की त्या सगळ्या फाईल ह्या पीपीएस नावाच्या फोल्डरमध्ये असल्या पाहिजे. कारण माझी ती करंट वर्किंग डिरेक्टरी आहे, मी ती बदलली आहे. अशा पद्धतीने आपण आपली करंट वर्किंग डिरेक्टरी जी आहे ती बदलू शकतो ओएसने. म्हणजे हे याचा आपल्या फाईल हँडलिंगशी बऱ्यापैकी चांगला संबंध आहे, आणि त्याचा वापर करून आपण आपल्या फोल्डर्स, आपले फाईल्स ज्या दुसऱ्या फोल्डरमध्ये असतील, त्याला आपल्या फोल्डरमध्ये परत आणू शकतो. ठीक आहे, पुढचं 10 क्रमांक. प्रोग्राम टू प्रिंट ऍब्सोल्यूट पाथ of a file using os.path.join. ओके, ऍब्सोल्यूट पाथ ऑफ द फाईल नेम. ओके, आता ऍब्सोल्यूट पाथ जो आहे, एबीएस पाथ नावाचं फंक्शन आहे. ऑफसेट पाथ म्हणजे हा पाथ, हा जो आहे ना, हा पाथ, हा पूर्ण पाथ आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी ऍब्सोल्यूट पाथ हे ओएस डॉट पाथ डॉट जॉईनचं फंक्शन वापरतात. इथे बघा, आता माझ्याकडे समजा ही फाईल आहे. आपण त्या फाईलचं नाव देऊया इथे. फुल नेम बघा कशा पद्धतीने करायचं. हे थोडंसं एकात एक करून रिकर्सिव्ह केलंय आपण. डेटा डॉट टीएक्सटी, टेस्ट डॉट टीएक्सटी असं फाईलचं नाव आहे. ओएस डॉट पाथ डॉट एबीएस पाथ, बरोबर आहे. एबीएस पाथ गेट सीडब्ल्यूडी, गेट सीडब्ल्यूडी हे वर्किंग डिरेक्टरी, आणि तुमच्या फाईलचं नाव, हे दोघांना मी जॉईन केलंय. जॉईन केलेलं आहे, जॉईन. दोघांना जॉईन करून त्याचा ऍब्सोल्यूट पाथ फाइंड केलेला आहे. हा, फुल पाथ म्हणजे हे तुमच्या फोल्डरचं नाव, आणि हे त्याच्या आतल्या फाईलचं नाव, बरोबर आहे. ऍब्सोल्यूट पाथ जॉईन करायचं. गेट सीडब्ल्यूडी काय येतं, कारण वर्किंग डिरेक्टरी, आणि फाईलचं नाव, दोघांना जॉईन केले, कनेक्ट केले, अटॅच केले, अपेंड केलेले आहे. आणि त्यातून एबीएस पाथ फंक्शननी रूट पासून, म्हणजे तुमच्या विंडोजमध्ये सी ड्राईव्ह पासून शेवटपर्यंत फाईलचा कसा पाथ आहे, ऍब्सोल्यूट पाथ, तो एक्सट्रॅक्ट करायचं काम हे ओएस डॉट पाथ डॉट जॉईन हे जे फंक्शन आहे, हे अशा पद्धतीने इथे करू शकतं. प्रोग्रामचं आउटपुट बघा, तुमच्या फाईलमध्ये, तुमच्या फोल्डरमध्ये वेगळ्या प्रकारच्या फाईल असतील, फोल्डरचं नाव वेगळं असेल, तरीही तो त्या पद्धतीने इथे काम करू शकतो. पुढे चला 11व्या क्रमांकावर. Program that counts the number of tabs, space and new line character in the file. Yes. हे यांना व्हाईट स्पेस कॅरेक्टर असं म्हणतात. हे किती टॅब आहेत, किती स्पेस आहेत, आणि किती न्यू लाईन कॅरेक्टर्स त्याच्या आतमध्ये आहेत,
हे सगळं आपण याच्यातून शोधू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं ते त्याच्यामध्ये असले पाहिजे, तर त्याला काउंट आपल्याला येऊ शकतो. तर मी आता एक काम करतो इथे. आपली जी फाईल आहे ओपन केलेली, त्या फाईलमध्ये ही जी फाईल दिसते इथे, याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करतो. मी इथे ठीक आहे, नवीन लाईन आहे, स्पेस पण आहेत. ओव्हरराईट करूया. झालं. ही फाईल आहे माझी. आपण परत फाईलमध्ये येऊया आपल्या. चला. सगळ्यात पहिल्यांदा मला फाईल रीड करावी लागेल. पण त्याच्या आधी मला माझी वर्किंग डिरेक्टरी बदलावी लागेल. इथे. हे जे दिसतंय ना, कारण वर्किंग डिरेक्टरी माझी मागची आहे. ही आहे. इथे आपली फाईल स्टोअर आहे. मी वर्किंग डिरेक्टरी मी परत बदलतो, नाहीतर एरर येण्याची शक्यता आहे. फाईल नॉट फाउंड नावाची एरर येऊ शकते. तर वर्किंग डिरेक्टरी चुकली तर. ठीक आहे. इथे मी पीडब्ल्यूडी जरी वापरलं तरी मला तेच रिझल्ट येतो. प्रिंट वर्किंग डिरेक्टरी हे पायथॉनचं स्टेटमेंट कमांड आहे. त्याने पण आपल्याला याचा रिझल्ट आपण काढू शकतो. चला. तर आता मी फाईल ओपन करतो आणि त्याच्यामध्ये स्पेस, टॅब, न्यू लाईन किती आहे ते मला इथे शोधायचं आहे. ही फाईल माझी रीड झाली डेटामध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा मी स्पेस काउंट करतो. किती आहे? आपल्याकडे डेटा जो आहे त्याच्या आतमध्ये काउंट नावाचं फंक्शन आहे का? चेक करूया. काउंट नावाचं फंक्शन आहे का? नाहीये. मला माझं थोडंसं सिम्प्लिफाईड लॉजिक या ठिकाणी वापरावं लागेल. ओके. सिम्प्लिफाईड लॉजिक वापरावं लागेल किंवा असं करू शकतो. ठीक आहे, आपण बघूया. येतंय का उत्तर? डेटा डॉट काउंट. डेटा जो माझ्याकडे आलेला आहे, तर तो डेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे. फाईल तर रीड केली मी. टेस्ट.txt फाईल रीड केली आणि स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये हा डेटा या ठिकाणी येईल आणि नंतर मी डेटाला काउंट नावाचं फंक्शन अप्लाय केलंय. तर हे काउंट नावाचं फंक्शन अप्लाय होतंय का ते चेक करूया आणि होतंय का म्हणजे ते ॲक्चुअली स्ट्रिंग क्लासचंच फंक्शन आहे. तर त्या स्ट्रिंग क्लासच्या फंक्शनमध्ये बघा 12 स्पेसेस आहेत. थोडासा वेळ लावला त्याने. कारण फाईलचा थोडासा आधी बंद केलेली नव्हती त्याच्यामुळे. किती आला स्पेस? 12. ठीक आहे. अशाच पद्धतीने मला न्यू लाईन फाइंड करायचं असेल, मी काय करणार आहे, स्लॅश एन स्पेशल एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे. एकच लाईन आहे फक्त. सॉरी 2 लाईन आहेत, पण न्यू लाईन कॅरेक्टर एकदाच आहे. आणि टॅब किती वेळा आहे बघा. एकदाही नाहीये. टॅब नाहीच आहे ॲक्चुअली त्या फाईलमध्ये. टॅब पण नाही. सो डायरेक्टली काउंट फंक्शनचा वापर करून आपण हे अ, जे उत्तर आहे ह्याचं शोधू शकतो. प्रोग्राम प्रॅक्टिकल नंबर 11. आता जाऊया सगळ्यात शेवटच्या प्रॅक्टिकलमध्ये ज्याच्यामध्ये कॉपी कंटेंट आहे एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये आणि थोड्याशा त्यांनी खूप इंटरेस्टिंग इथे कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. बघूया 12 नंबरमध्ये काय आहे. To copy content from one file to another, while copying, all full stops to be replaced with commas, lowercase are to be replaced with uppercase, and uppercase are to be replaced with the lowercase. Very interesting. तर एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये आपल्याला हे कंटेंट कॉपी करायचं आहे. चला, कशा पद्धतीने करू शकतो ते. पहिली फाईल, ऍक्च्युली 2 फाईल लागणार आहेत आपल्याला. पहिली फाईल ऑलरेडी आहे आपल्याकडे, टेस्ट. त्याचं कंटेंट मी रीड करतोय इथे. रीड झालं ते कंटेंट. ओके. आता ऑल फुल स्टॉप रिप्लेस विथ द कॉमाज. सगळ्यात महत्वाचं, रिप्लेस नावाचं एक फंक्शन आहे स्ट्रिंगमध्ये, जिथे हे होऊ शकतं. बघा आता, डेटा डॉट रिप्लेस फुल स्टॉपला कॉमाने रिप्लेस करायचंय. ठीक आहे. फाईल मी बंद करतो. त्याला जास्त वेळ लागतोय होण्यासाठी. फाईल ओपन असल्यामुळे. बघा. जिथे-जिथे फुल स्टॉप आहे, त्या सगळ्या ठिकाणी इथे कॉमा आलाय. बरोबर? फुल स्टॉपचा कॉमा झालाय. एकच फुल स्टॉप होता इथे फक्त. कॉमा झालेला आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर केसेस रिप्लेस विथ द अपर केस. आता ह्या लोअर केस टू अपर केसमध्ये एकच मिनिट याला ओव्हरराईट करू आपण. लोअर केस टू अपर केस कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याकडे स्वॅप केस नावाचं एक फंक्शन आहे. स्वॅप केस नावाचं फंक्शन. अपर केस टू बी रिप्लेस विथ दी लोअर केस. बस. डेटा डॉट
स्वॅप केस आणि हा डेटा आणि ते प्रिंट करतो. रीड केलं, रिप्लेस केलं फुल स्टॉप कॉमानी आणि स्वॅप केसला काय होतं लोअरचं अपर होतं, अपरचं लोअर होतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला छोटी-छोटी कामं करायची असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. चला, स्वॅप केस झालं बघा, अप्परचे लोअर, लोअरचं अप्पर झालं, कॉमा, फुल स्टॉपचा कॉमा झाला. आणि हे कंटेंट मला दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करायचं आहे. लास्ट स्टेटमेंट आहे. तर त्यासाठी मला एक फाईल ओपन करावी लागेल. डेमो नावाची. चला, डेमो कशा मोडमध्ये? रायटिंग मोडमध्ये. झाली ओपन. त्याच्यामध्ये मला कंटेंट राईट करायचंय. राईट काय राईट करायचंय? डेटा, जो वरती मी प्रोसेस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट केलेला आहे. त्याच्यानंतर मी फाईल क्लोज करेल. रायटिंग मोडमध्ये फाईल ओपन केली. त्याच्यामध्ये कंटेंट राईट केलं, फाईल क्लोज केली. आता चला बघूया ह्या फाईलमध्ये ते कंटेंट स्टोअर झालेलं आहे का? बघा. इथे समजा मी माझ्या होममध्ये येतो परत. इथे बघा. इथे ती फाईल तयार झाली आहे demo.txt बरोबर. 31 सेकंदांपूर्वी. फाईलला मी डबल क्लिक केलं, ओपन केलं. आलं. तर फाईल रीड केल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग सांगितल्या होत्या त्या केल्या. कंटेंट सेव्ह केलं आणि मग फाईलमध्ये जाऊन राईट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती फाईल सेव्ह करून दिली. अशा पद्धतीने एका फाईलमध्ये दुसऱ्या फाईलमध्ये कंटेंट. एक रीडिंग मोडमध्ये, दुसरी रायटिंग मोडमध्ये. तर ही जी पद्धत आहे, या पद्धतीने आपण वेगळ्या प्रकारच्या फाईल्स हँडल करू शकतो. रीड राईट करू शकतो. फाईलचं पॉइंटर चेंज करू शकतो. त्याच्या आतमध्ये वेगळ्या प्रकारची प्रोसेसिंग करू शकतो आणि याही पुढे जाऊन मोठमोठ्या फाईल्सवरती आपण ज्या टेक्निकल गोष्टी लागतात, म्हणजे बऱ्याचशा प्रोसेस कराव्या लागतात, त्यासुद्धा व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिकल करा. काही डाऊट असेल तर नक्की मेसेज करा. तर थांबूया इथे. थँक यू.